श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. उद्या आहे 3 जून, वार असणार आहे बुधवार आणि या दिवशी आली आहे अधिक मासातील म्हणजेच अधिक महिन्यातील संकष्ट चतुर्थी. प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थी येते आणि त्या प्रत्येक संकष्ट चतुर्थीचं महत्त्वही तितकंच वेगवेगळं असतं. अधिक महिन्यात कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थी जी आहे तर ती त्रिभुवन संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते. हा अधिक मास बघा दर 3 वर्षांनी येतो. तर यापूर्वी हा अधिक मास 2023मध्ये होता आणि आत्ता 2026मध्ये 17 मेपासून हा अधिक मास सुरू झालेला आहे. आणि हा बघा 3 वर्षांनी एकदाच येतो, त्यामुळं ही चतुर्थीसुद्धा 3 वर्षांनी एकदाच येत असते. आणि या दिवशी जो पण व्यक्ती विधीपूर्वक गणपती बाप्पांची पूजा करून सेवा करतो, व्रत करतो, तर त्याची प्रत्येक इच्छा मनोकामना हे गणपती बाप्पा लवकर पूर्ण करत असतात. या चतुर्थीच्या दिवशी सेवा करण्याला, व्रत करण्याला विशेष असं महत्त्व दिलं गेलं आहे. हे व्रत करून जर आपण मनोभावे त्यांची सेवा केली तर आपल्या सर्व अडचणी, संकट, विघ्नही ते दूर करत असतात. कारण की गणपती बाप्पा हे स्वतः एक विघ्नहर्ता आहेत, संकटनाशक आहेत. आपल्या भक्तांवर येणारं प्रत्येक संकट, विघ्न ते दूर करत असतात. आता बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे की ही चतुर्थी नेमकी कधी आहे, 3 जून की 4 जून. तर ही त्रिभुवन संकष्ट चतुर्थी ही 3 जूनला बुधवारी ही जी तिथी आहे तर ती 3 जूनला बुधवारी रात्री 3:22 सुरू होत आहे आणि ती 4 जूनला गुरुवारी रात्री 11:31 समाप्त होणार आहे. पण चंद्रोदयाची वेळ ही बुधवारी असल्यामुळं हे व्रत देखील आपण 3 जूनला म्हणजेच उद्या बुधवारच्या दिवशी करायचं आहे. आणि याच दिवशी आपल्याला चंद्राची पूजा करायची आहे. ज्या पण सेवा, उपाय करायचे आहेत तर ते सुद्धा आपल्याला 3 जूनला बुधवारच्या दिवशी करायचे आहेत. 4 जूनला ही तिथी दिवसभर असली तरी हा उपवास आणि पूजा आपल्याला बुधवारी 3 जूनला करायची आहे. धार्मिक दृष्टीनं हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्या कारणामुळे या दिवशी त्यांच्या सेवेसोबतच अनेक प्रभावी उपाय किंवा छोटे मोठ्या सेवा ज्या आहेत तर त्या केल्या जात असतात. आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला कोणतीही सेवा केली नाही तरी चालेल किंवा व्रत नाही केलं तरी पण चालेल, पण सकाळीच घरात आणा या झाडाचं एक पान. यामुळे आपली शत्रुबाधा, संकट, विघ्न दूर होतील. आपल्या मनामध्ये जी पण कठीणातील कठीण इच्छा आहे तर ती नक्कीच पूर्ण होईल. जे मागाल ते 100% मिळेल. तुमच्या घराची, मुलांची अगदी भरभरून अशी प्रगती होईल. तर ते कोणत्या झाडाचं पान आणायचं आहे आणि त्या पानाचा आपल्याला पुढे कसा उपाय करायचा आहे, कोणती सेवा करायची आहे याची संपूर्ण माहिती मी पुढे व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग अशा नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपल्याला कोणत्या झाडाचं पान आणायचं आहे तर बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये किंवा शास्त्रामध्ये काही अशी झाडे आहेत जी धार्मिकदृष्ट्या, पौराणिक दृष्टीनं खूप महत्त्वाची मानली जातात. त्यामध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो किंवा एक प्रकारची दैवी शक्ती असते अशी देखील धार्मिक मान्यता आहे. आणि त्यामध्ये असणारं जे झाड आहे ते म्हणजे रुईचं झाड, म्हणजेच आपण ज्याला मंदार वृक्ष म्हणून ओळखतो. तर या झाडाच्या मुळामध्ये साक्षात गणपती बाप्पांचा वास असतो. या झाडाच्या पानांत साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो आणि म्हणून हे पान आपण घरी आणायचं आहे. तर या दिवशी बघा आपल्याला लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. म्हणजे उद्या आपल्याला लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे. त्यानंतर आपल्याला नित्य देवपूजा करून घ्यायची आहे. आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती स्वच्छ पाण्यानं किंवा पंचामृतानं अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना ओम गण गणपती नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. त्यानंतर आपल्याला 21 दुर्वांची जुडी, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य
त्यासोबतच बघा गणपती बाप्पांना प्रिय असणारं जास्वंदीचं एक लाल फूल हे आवर्जून अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक स्वच्छ ताट घ्यायचं आहे. त्या ताटामध्ये आपल्याला शुद्ध पाण्याचा तांब्या भरून ठेवायचा आहे. त्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा ठेवायचा आहे. हळदी कुंकू, अक्षदा हे सर्व साहित्य घेऊन आपल्याला बघा जिथं पण रुईचं झाड असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे. तिथे गेल्यानंतरनं आपल्याला हा जो पाण्याचा तांब्या आहे तर ते पाणी आपल्याला या रुईच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करायचं आहे. अर्पण करत असताना ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि आता बघा हे पान घरी आपल्याला तोडून घेऊन यायचं आहे. तर स्वच्छ असं पान आपल्याला आणायचं आहे. तिथे आपल्याला हळदी कुंकू, अक्षदा आणि एक फूल व्हायचं आहे. आणि नंतर दोन्ही हात जोडून आपल्याला आपल्या मनातील इच्छा व्यक्त करून तुम्ही हे पान कशासाठी तोडत आहात तर ती इच्छा व्यक्त करून आपल्याला हे पान तोडून आपल्या घरी घेऊन यायचं आहे. यानंतरनं बघा हे पान घरी आणल्यानंतरनं आता आपल्याला हे पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. स्वच्छ धुवून घेतल्यानंतरनं आपल्याला ते व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे कापडानं स्वच्छ. त्यानंतरनं थोडासा कुंकाचा गंध तयार करायचा आहे. थोडंसं कुंकू घ्यायचं, त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल टाकून याचा गंध तयार करून या गंधानं बघा आपली जी पण इच्छा आहे तर ती त्या रुईच्या पानावरती आपल्याला लिहायची आहे. जो रुईचा पानाचा गुळगुळीत जो भाग असतो तर त्या गुळगुळीत पानावरच्या भागावरती आपल्याला आपली इच्छा लिहायची आहे. मुलांच्या नोकरीसाठी असेल, धनप्राप्तीसाठी असेल, शत्रुबाधा दूर करण्यासाठी असेल, घरातील कोणत्याही अडचणी दूर करण्यासाठी असेल तर तशी इच्छा आपल्याला त्या पानावरती लिहायची आहे. त्यानंतर आपल्याला 21 दुर्वा घ्यायच्या आहेत, 21 अखंड तांदूळ घ्यायचे आहेत आणि हे त्या रुईच्या पानावरती ठेवून गणपती बाप्पांच्या चरणावरती अर्पण करायचं आहे. आता बघा गणपती बाप्पांच्या चरणावरती अर्पण केल्यानंतरनं आपल्याला तिथंच स्वतःला बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे. तर आता ही सेवा करताना तुमच्या देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित असणं खूप महत्त्वाचं आहे. आता आपली पूजा ही सकाळी झालेली असेल आणि नंतरनं आपण उपाय केला तर त्यावेळी देवघरामध्ये दिवा प्रज्वलित असणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण की अग्नीच्या साक्षीनं केलेली कोणती पण सेवा असेल, उपाय असतील तर ते आपल्या देवांकडे लवकर पोहोचत असतात, गणपती बाप्पांकडे लवकर पोहोचत असतात. म्हणून आपल्याला तिथं देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित ठेवायचा आहे. आणि नंतरनं बघा तिथं बसून आपल्याला गणपती अथर्वशीर्षमचं पठण करायचं आहे. गणपती अथर्वशीर्षमचं पठण केल्यानंतरनं 3 वेळेस आपल्याला हे पठण करायचं आहे. 108 वेळा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि हे सर्व सेवा करून झाल्यानंतरनं आपल्याला आपली जी पण इच्छा आहे तर ती दोन्ही हात जोडून व्यक्त करायची आहे. पूर्ण करण्यासाठी गणपती बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे. आता संपूर्ण दिवसभर आपल्याला आणि रात्रभर हे पान तिथंच ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी लवकर उठायचं, स्वच्छ स्नान करायचं. त्यानंतरनं हे पान उचलून आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे, म्हणजेच विसर्जित करायचं आहे. किंवा ज्यांना वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करणं शक्य होणार नाही त्यांनी तुमच्या घराच्या आसपास गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला हा जो उपाय आहे किंवा ही एक प्रकारची जी सेवा आहे तर ती आवर्जून या चतुर्थीच्या दिवशी करायची आहे. कारण की फक्त 3 वर्षातूनच एकदा ही जी त्रिभुवन संकष्टी चतुर्थी असते तर ती येत असते. आणि या दिवशी म्हणजे बघा अधिक महिना हा खूप पवित्र आणि महत्त्वाचा मानला गेला आहे. या महिन्यामध्ये आपण जेवढे पण सेवा करू, उपाय करू तर त्याचं फळ हे आपल्याला नक्की प्राप्त होत असतं. आणि म्हणूनच हा एकदम साधा सोपा उपाय उद्या आपल्याला दिवसभरात कधीही करायचा आहे.